तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं ज्ञानमंत्र सर्व्हिस या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, 14 लाख शेतकऱ्यांची आता सरसकट कर्जमाफ झालेलं आहे. आता सरकारकडून 5,216 कोटी रुपयांचा आता निधी मंजूर झालेला आहे. आणि यात याच्या योजनेचे वैशिष्ट्य, महत्त्व याची सर्व आता गोष्टी आपण व्हिडिओद्वारे बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे आता लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार असून त्यांच्या जीवनात सुधारणा होण्याचीच आता आपल्याला अपेक्षा तर आहेच आता. तर मित्रांनो, या योजनेची पार्श्वभूमी पाहता जर 2019मध्ये सहकार विभागाने ही योजना सुरू केली होती. या योजनेचा मुख्य उद्देश पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे हाच होता. 29 जुलै 2022 रोजी या योजनेसाठी अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. तर सन 2017-18 आणि 18-19 या 3 वर्षापैकी कोणत्याही 2 वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना आता याचा लाभ मिळणार आहे. पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत रकमेचा आता प्रोत्साहनपर देण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र राज्यातील 14,38,000 पात्र शेतकऱ्यांचा योजनेचा आता या लाभ त्यांना मिळणार आहे. आणि एकूण 5,216 कोटी रुपये 75 लाख रुपयांचा वितरित निधी आता या ठिकाणी करण्यात येणार आहे. तर यासाठी महत्त्वपूर्ण सूचना म्हणजे आधार प्रमाणीकरण असणाऱ्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा आता फायदा मिळणार आहे. अद्याप 33,356 कर्जदार खात्याचे आधार प्रमाणीकरण झाले नाही. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नाही त्यांनी जवळच सेवा केंद्रात जाऊन प्रमाणीकरण आपण निर्देश घेण्यात यावे आता. तर मित्रांनो, राज्यातील विविध बँकांनी एकूण 29,02,000 कर्ज खात्यांची माहिती आता योजना पोर्टलवर सादर केली आहे. त्यामुळे आता 4,90,000 कर्ज खाते आयकरदाते व पगारदार असल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले आहेत. 8,49,000 कर्ज खाते केवळ एकाच वर्षात पीक कर्जाची परतफेड केल्यामुळे या ठिकाणी त्यांना आता या योजनेचा आता लाभ मिळणार नाही. म्हणजेच ते आता या ठिकाणी पूर्णपणे अपात्र ठरलेले आहेत. मित्रांनो, 15,44,000 कर्ज खात्यांना पात्र ठरवण्यात आलेले आहेत. तर 15,16,000 कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. 14,40,000 कर्ज खात्यांसाठी 5,222 कोटी 5 लाख रुपये आता मंजूर म्हणजे तरतूद याची करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक मदत. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाचा बोजा कमी करण्यास मदत होईल. नियमित कर्ज परतफेडीस प्रोत्साहन. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल, ज्यामुळे कर्ज परतफेडीची संस्कृती वाढीस लागेल. त्या योजनेमुळे शेतकरी अधिक आत्मविश्वासाने शेती करू शकतील, ज्यामुळे शेती क्षेत्राचा एकदम विकास होईल. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि आर्थिक स्थिती सुधारणा झाल्यामुळे शेतीकडे त्यांचा अजून शेतकऱ्यांचा जास्त भर शेतीत जाईल. म्हणून आता ही आता चालू आहे. तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही महाराष्ट्र शेतकऱ्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार असून त्यांच्या जीवनात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. मात्र योजनेची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी सरकार, बँका आणि शेतकरी यांच्यात समन्वय असण्यास गरजेचे आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कर्ज घ्या आणि कर्ज परत फेडण्याची क्षमता ठेवा.